मुंबईत शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांची पार पडली बैठक। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार, केलेली कामं बघणार, आतापासून कामाला लागा, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। खासदार मोदींच्या भेटीसाठी गेले असता त्यांना सोमवारची वेळ देण्यात आली। शिवसेनेची मंत्रिपदं एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीची अजित पवारच ठरवणार। मित्रपक्षांचे मंत्री ठरवण्यात भाजपची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। अजित पवारांना जर अर्थखातं मिळणार नसेल तर सरकारलाही अर्थ नाही, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य। अजितदादांशिवाय अर्थमंत्रीपदासाठी दुसरा कोणीच योग्य नाही, मिटकरींचं वक्तव्य। भाजपकडून लोकसभा खासदारांना व्हीप जारी। आज आणि उद्या लोकसभेत हजर राहण्याबाबत व्हीप। संविधानावरची चर्चा होणार असल्यामुळे खासदारांना उपस्थित राहणं बंधनकारक। राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेमध्ये आजपासून 2 दिवस चर्चा। राजनाथ सिंग करणार चर्चेला सुरुवात, तर पंतप्रधान उद्या चर्चेला देणार उत्तर। दिल्लीत आजपासून मुख्य सचिवांच्या 4थ्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन। पंतप्रधान मोदी परिषदेच्या अध्यक्षपदी। विविध विषयांवरती बैठकीत विचारमंथन होणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमला हजेरी लावणार। जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार कार्यक्रम। या कार्यक्रमाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित। नवाब मलिकांविरोधातील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यात पूर्ण करू मुंबई पोलिसांची हायकोर्टात हमी। अॅट्रॉसिटी गुन्ह्यात कारवाई का नाही, समीर वानखेडेंचा याचिकेद्वारे सवाल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये निकषात कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीयेत। योजनेच्या लाभार्थी महिलांनी मनात कुठलीही शंका ठेवू नका, आदित्य तटकरेंचं वक्तव्य। बीडमधले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक। विविध संघटनांकडून बीड जिल्हा बंदचं आवाहन। बीडमधील बंदचा एसटी वाहतुकीवरती फारसा परिणाम नाही, तुर्तास एसटी वाहतूक सुरळीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी बंद पुकारलाय। परभणीतल्या संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आज नाशिकमधल्या नांदगावमध्येही बंदची हाक। घटनेच्या निषेधासाठी शहरात आज कडकडीत बंद। परभणीतली घटना अत्यंत दुर्दैवी, संविधान विटंबना करणाऱ्याची सखोल चौकशी व्हावी। शहरात दंगल होत असताना हे बटेंगे तो कटेंगेवाले कुठे जातात, खासदार संजय जाधवांचा सवाल। परभणीच्या घटनेनंतर नांदेड इथे शांतता समितीची बैठक। शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावं, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचं आवाहन। मुंबईच्या सीएसएमटी परिसरात काल बसच्या धडकेत झाला होता पादचाऱ्याचा मृत्यू। या प्रकरणी पादचाऱ्याला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक। दुचाकीस्वाराच्या धडकेमुळे ही व्यक्ती बसखाली आली होती। बेस्ट बस चालकानं वाईन शॉपमध्ये जाऊन मद्य विकत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल। स्थानिकांनी चालकाला हटकलं आणि दारू प्यायल्याचा आरोप केला। संबंधित बस धारावी डेपोची, चालक कंत्राटी कर्मचारी। मुंबईमधल्या आणखीन एका बेस्ट चालकाचा मद्यप्राशन करून बस चालवण्याचा व्हिडिओ समोर। बेस्ट बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। बोगस कंपन्यांचा औषध साठा धाराशिव जिल्ह्यातही। शासकीय रुग्णालयातल्या औषध साठ्यातल्या 200 गोळ्यांचं सॅम्पल्स एफडीआयने घेतले, अहवालाची प्रतीक्षा। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये लोणी फाटा परिसरात स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार उघडकीस। रिसोडच्या शिव हॉस्पिटलमध्ये अनेक महिन्यांपासून स्त्री भ्रूण हत्या सुरू होती। दोषी डॉक्टर दाम्पत्यावरती गुन्हा दाखल। बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरनं मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवरती कठोर ताशेरे ओढले। तुम्हाला जमत नसेल तर कायदा लोकांच्याच हातात द्या, मग करू द्या त्यांना काय करायचं ते, हायकोर्टाची तीव्र नाराजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।